अध्यक्ष महोदय वितरित हो एकच म्हटलं. एकच अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना घडत आहेत. अध्यक्ष महोदय, जे स्फोटके बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि विशेष करून मी स्वतः त्या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर चामुंडी या कंपनीत गेलो होतो. अध्यक्ष महोदय, धामणा नागपूरजवळ 20-22-25 किलोमीटरवरची कंपनी आहे. यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला. 4 लोक अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. अध्यक्ष महोदय, ही सगळी इतकी भयानक परिस्थिती निर्माण होण्याला कोण कारणीभूत आहे? अध्यक्ष महोदय, आमचे सन्माननीय अनिल देशमुख साहेब, मी असेल, आम्ही तिथे प्रत्यक्ष उभे होतो, त्यांच्याकडे ती अधिक मी स्वतः गेलो होतो, ते अधिक प्रश्न यापेक्षा विचारू शकतील. खरं तर एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये अकुशल कामगार ठेवताच कसे तुम्ही, आणि याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? याला विदाऊट ट्रेनिंग, विदाऊट सेफ्टीनी अशा प्रकारे त्या ठिकाणी काम करत असताना कामगार विभागाचे अधिकारी काय करत होते, हा खरा प्रश्न अध्यक्ष उपस्थित होता. अध्यक्ष महोदय, यापूर्वी सुद्धा डोंबिवलीमध्ये घटना घडल्यात. सोलर इंडस्ट्री नागपूर, तिथे 6 लोकांचा जीव गेलाय. यामध्ये घटनांची मालिका पाहिली तर आपण एक वर्षभरामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय दिसतोय. गेल इंडिया पेट्रोकेमिकल्स कंपनी 50,000 कोटी रुपयेची ही कंपनी आहे. आपल्याला अध्यक्ष महोदय यामध्ये जे डोंबिवली कंपनी अध्यक्ष महोदय, MIDC फेज 2 मध्ये स्फोट झाला, 8 कामगारांचा मृत्यू झाला. डहाणू तालुक्यातील लागू केलेली उद्योगबंदी हे अध्यक्ष महोदय, यामध्ये खरं तर मदत मिळाली गेली अध्यक्ष महोदय डोंबिवली MIDC मध्ये, पण एक 432 कारखाने आहेत. गणेश पॉलिकेम, गर्डा केमिकल, ॲक्ट्रेल प्रोडक्शन, मेट्रोपॉलिटन, क्वालिटी इंडस्ट्रीज, या सगळ्यामध्ये औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भात कामगार मंत्र्यांच्याकडे अनेक तक्रारी अध्यक्ष महोदय, अनेक, आणि यामध्ये अनेक आहेत. मी नावं वाचली तर खूप मोठी यादी होईल अध्यक्ष महोदय. म्हणजे एवढ्या मोठ्या या सगळ्या कंपन्यांमध्ये तक्रारी असूनही कुठलीही कारवाई केली जात नाही. रसायने हद्दीतील कराडे बुद्रुक यामध्ये झालेली शॉर्ट सर्किटने सोने केमिकल कारखान्याला आग लागली 10 मे रोजी. मुंबई महापे इथे सुद्धा आगीत 3 कंपन्या खाकून त्यांचं कोट्यावधी नुकसान झालं. खरवई, या अशा अनेक कंपन्या आहेत अध्यक्ष महोदय. मला प्रश्न एवढाच आहे या निमित्तानं अध्यक्ष महोदय, की मी प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिली, त्या कुटुंबाला मदत दिल्या गेली. आम्ही खरं त्याचं श्रेय अनिल देशमुख साहेब आहेत, त्यांनी ती मागणी केली, ते उठले नाही, तिथे दिवसभर बसून होते. म्हणून 25 लाख रुपये इंडस्ट्रीने दिले, 10 लाख रुपये सरकारने दिले. पैशाने जीव काय मिळवता येत नाही. त्या भागामध्ये जवळपास 30-40 असे उद्योग आहेत जे एक्सप्लोजिव्ह इंडस्ट्री म्हणून त्याचं नाव आहे. यामध्ये सुरक्षा दृष्टीनं कुठलीच उपाययोजना नाही तिथे अध्यक्ष महोदय. 500 किलो स्फोटक तिकडे फटाक्यांच्या वाती बनवण्याचं काम केलं जातं, फटाक्यांच्या वाती, आणि त्या वाती तुटल्यानंतर वाती तयार केल्यानंतर त्याला कट केलं जातं आणि कट करून ते पॅकिंग केलं जातं. त्यातून झालेला स्फोट आहे. आम्ही सगळ्या कामगारांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की तिथे कुठल्याही सेफ्टीच्या दृष्टीनं ना पोशाख होता, ना शूज होता, सुरक्षाची साधनं नव्हती, त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही अध्यक्ष महोदय. आणि अशा वेळेस हे उद्योग चालतात कसे? या उद्योगावर कोणाचं नियंत्रण आहे? आणि यामध्ये फक्त आणि फक्त कामगार क्षेत्राशी संबंधित लोक वर्षातून एकदा जातात. ते कशासाठी जातात? तर हप्ता वसुलीसाठी जातात. पैसे जमा करायचा आणि निघून जायचं ऑफिसमध्ये बसून. हे जर होत असेल तर उद्या कामगारांच्या भविष्याचा प्रश्न, त्यांचा भवितव्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला अध्यक्ष महोदय. आणि छोट्या छोट्या मुलांना तिकडे कामावर ठेवलं जातं. आपण जर पाहिलं तर अगदी तरुण पोरं आहे ती. यामध्ये दानसा मरसकोले, श्रद्धा पाटील, प्रांजली मोदरे हे 22 वर्ष वयाचे आहेत, 22 वर्ष. आणि प्राची फळके ही 19-20 वर्षाची मुलगी आहे अध्यक्ष महोदय. वैशाली श्रीसागर 20 वर्षाची मुलगी आहे. मोलानी अनोलय मृत्यू झालेली 27 वर्ष. पन्नालाल बंदेवार आणि शीतल चरप हे 30 वर्ष.
म्हणजे ह्या तरुण एकदम कामगार आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अध्यक्ष महोदय। या स्फोट घटनेमध्ये या झालेला स्फोट जो आहे यामध्ये या जो कामगाराचा जीव गेला हे मध्ये आमची मागणी अशी आहे अध्यक्ष महोदय की संचालक औद्योगिक सुरक्षा आणि मुख्य अग्निशमन अधिकारी खरं तर यांना निलंबित करण्याची जबाबदारी आहे, कारण हे याला जबाबदार आहे। याला जबाबदार यासाठी आहेत अध्यक्ष महोदय की यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं तिथे कुठेही ऑडिट केलेलं नाही। या अशा एक्सप्लोजिव्हमध्ये त्यांचं ऑडिट असायला पाहिजे की नाही? त्यांनी विजिट किती वेळा केलेत आम्ही पाहिलं, वर्षातून एकदा विजिट झाली आहे अध्यक्ष महोदय। तेही झाली म्हणजे आतमध्ये गेले की नाही माहीत नाही। मुख्य अग्निशमन अधिकारी यांना निलंबित करण्याची यासाठी आवश्यक आहे। हा एक्सप्लोजिव्ह कारखाना आहे, मग तिकडे फायर सिस्टीम नव्हतीच आणि होती तर ती अत्यंत तोटकी होती। अशा वेळेस या अधिकाऱ्यांनी परवानगी देताना तिथे लावलं गेलं की नाही, ती व्यवस्था केली गेली की नाही याची आवश्यकता आहे की नाही, पाहिली गेली की नाही, हे म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी जबाबदार धरलं गेलं पाहिजे। आणि आज घरातल्या कमवत्या कुटुंबाचा इथे जीव गेला आहे, म्हणून त्या वारसांना त्या नोकरी देण्याची आवश्यकता आहे। ती नोकरी शासनाने द्यावी आणि त्यांचं पुनर्वसन करावं, कारण ते कमवते गेलेत। म्हणून या दोन मागण्या मी यावेळेस करतोय अध्यक्ष महोदय। आपण सगळी कारवाई केलीत, आम्ही सगळेजण तिकडे होतो म्हणून ती कारवाई झाली, नाहीतर कारवाई सुद्धा थातुरमातुर झाली असती। तुम्हाला सांगताना म्हणजे इथे वेदना होतात अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस हे उरलेले जे काही अत्यंत गंभीर रुग्ण होते त्यांना घेऊन ॲम्ब्युलन्स गेली, ज्या हॉस्पिटलमध्ये गेली त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पहिले पैसे भरायला लावले आणि 1.5 तास त्या रुग्णांना, त्या आपल्या गंभीर व्यक्तींना ॲडमिट करून घेतलं नाही अध्यक्ष महोदय। म्हणजे असा निर्दयीपणा असू शकतो त्या हॉस्पिटलचा। खरं तर अशा हॉस्पिटलवर कारवाई केली पाहिजे। पहिल्यांदा असे गंभीर रुग्ण जातात त्यावेळेस ॲडमिट करतात की पहिले पावती फाडतात ॲडमिट करायसाठी? पावत्या आहेत त्या, ते सांगतील अनिल देशमुख साहेब। हा कुठला काय चाललंय राज्यामध्ये? म्हणजे कुणावरच धाक नाही, मन वाटेल त्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे। म्हणून माझ्या दोन मागण्या आहेत, याला जबाबदार 100% सांगतो अध्यक्ष महोदय, हे कामगार अधिकारी आहेत आणि कामगार आणि संचालक औद्योगिक सुरक्षा आणि दुसरा मुख्य अग्निशमन अधिकारी यांना निलंबित करण्याचे आदेश आपण काढावेत आणि या सगळ्या घटनेला जबाबदार ठरून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।